लाडकी बहीण एकदा लाडक्याचा नाव 25 हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता. या हप्त्याचा नवीन जी-आर या ठिकाणी येणार आहे. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे. तर हा हप्ता किती असणार आहे? 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार का? का 1,500 रुपयाचा हा नवीन जी-आर असणार आहे? तर या जी-आर मध्ये काय होणार आहे? सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि या जी-आर नुसार कोणत्या तारखेला वाटप होणार आहे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात. तो म्हणजे 25वा हप्ता, रक्षाबंधनाच्या गिफ्टचा हप्ता. रक्षाबंधनाची भेट तुम्हाला भेटणार का? कारण की सरकारची या ठिकाणी हालचाल सुरू आहे. मोठ्या अधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी सांगितली. ती बातमी देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे? नवीन जी-आर कधी येणार आहे? सगळं सांगतो. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता जो आहे, याची तुम्ही वाट बघत असला त्याचा नवीन जी-आर कधी येणार आहे? याचबरोबर 3,000 रुपये तुम्हाला 2 हप्ते मिळणार का? तर हे सांगणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांची मोठी घोषणा देखील झालेली आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मोठी घोषणा करून टाकली. लाडक्या बहिणीसाठी ती आनंदाची बातमी असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना व्हिडिओ खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये मी सांगणार आहे. त्यानंतर 3,000 हप्ता खरंच मिळणार आहे का? आता बघा, लाडक्याचा जो पहिला जी-आर होता 1,500 रुपयाचा, तो या ठिकाणी रद्द केलेला आहे. ते तुम्हाला मी दाखवतो, सगळ्या गोष्टी दाखवतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आणि नवीन जी-आर केव्हा येणार आहे मग आता हे तुम्हाला आता वेळाच्या व्हिडिओला सुरुवात करून दाखवतो सगळ्या गोष्टी. चला तर बघा ना, लाडक्याचा खूप महत्त्वाची बातमी ही असणार आहे. खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. ती अपडेट नुसार तुम्हाला सगळी गोष्ट मी दाखवत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 12 ऑगस्टला जी-आर आला होता. लक्षात घ्या लाडक्याचा 12 ऑगस्टला जी-आर जो आला होता तो होता 320 कोटी रुपयांचा. 320 कोटी रुपयांचा जी-आर या ठिकाणी एक आलेला होता. मागचे 2 जे जी-आर असतात ते अजून आले नव्हते, पण एक जी-आर आला होता 320 कोटीचा 12 ऑगस्टचा जी-आर. त्याच्यानंतर 15 ऑगस्टला वाटलं होतं, 2-3 दिवसामध्ये पण वाटप झालं नाही. शनिवार असल्यामुळे आणि सुट्टीच्या दिवशी त्या दिवशी वाटप झाले नव्हतं. 15 ऑगस्टला वाटप नाही झालं. त्याच्यानंतर बघा 18 ऑगस्टला हा जो जी-आर आला होता 320 कोटी रुपयांचा, तो 320 कोटी रुपयांचा जी-आर या ठिकाणी रद्द करण्यात आला. 300 म्हणजे तो जी-आर जो आला होता 12 ऑगस्टचा, तो जी-आर या ठिकाणी रद्द करण्यात आला. आणि याचं एक मोठं कारण समोर आलं होतं. बघा, एक 17 ऑगस्टला मी तुम्हाला या ठिकाणी मी बातमी पण दिली होती की महिला व बाल विकास विभाग यांच्या अधिकाऱ्याने, मोठ्या अधिकाऱ्याने एक महत्त्वाची बातमी समोर दिली होती. त्यांनी असं सांगितलं की यावेळेस जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता असे 2 हप्ते एकत्र पडणार, अशा स्वरूपाची त्यांनी बातमी दिली होती. सकाळी न्यूजपेपरची ही बातमी तुम्हाला मी सांगितली होती. तर त्या बातमीमध्ये असं आलं होतं की 2 हप्ते एकत्र पडणार. पण जी-आर आला होता 12 ऑगस्टला, तो म्हणजे एकच हप्त्याचा. मग तो जी-आर जर बघितला तर 18 ऑगस्टला बातमीच्या दुसऱ्या दिवशी हा जी-आर या ठिकाणी रद्द करण्यात आला, किंवा रद्द म्हणण्यापेक्षा तो त्या वेबसाईट वरून काढण्यात आलेला आहे. तो जी-आर या ठिकाणी कुठे दिसत नाहीये. 18 ऑगस्टची ही गोष्ट असेल. 17-18 ऑगस्टला त्यांनी ते 2-3 दिवसामध्ये तो काढला असणार आहे. तर 18 तारखेला ही महत्त्वाची गोष्ट घडली. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या लाडक्यानो, 18 ऑगस्ट गेलं, नंतर 20 ऑगस्टला पण या ठिकाणी वाटप झालं नाही. आज आहे 21 ऑगस्ट. तर एक लक्षात घ्या लाडक्यानो, 21 ऑगस्ट आता उजडलेला आहे आणि आज आहे वार शुक्रवार. आता बघा, सोमवारपर्यंत म्हणजे 24 ऑगस्ट पर्यंत वाटपाचे चान्सेस खूप 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 मोठ्या प्रमाणात आहेत. आणि 24 ते 28 ऑगस्ट याच्या दरम्यान 2 हप्ते पडण्याचे म्हणजे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. आणि बघा, रक्षाबंधन आहे 28 ऑगस्टला आणि 3,000 रुपये हप्ता या ठिकाणी भेटेल असं सांगितलं जात आहे. लाडक्यातून ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. तर तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यातून, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला काय वाटतंय 3,000 रुपये भेटायला पाहिजेत का? रक्षाबंधनाचं जे गिफ्ट आहे आणि ते आपल्या हक्काचे पैसे आहेत. 2 हप्ते म्हणजे कोणते, 25 आणि 26 हप्ता एकत्र भेटायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतंय? सरकारने आपली ही मागणी पूर्ण करायला पाहिजे. ज्यावेळेस इलेक्शन लागले होते त्यावेळेस मागणी केली नव्हती तरी 2 हप्ते एकत्र टाकले होते. मग आता लाडक्या बहिणी मागणी करतायत, मग हप्ते टाकायला काय प्रॉब्लेम आहे? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच अशा लाडक्या ताई आहेत ज्या गरीब आहेत, त्यांना या लाडक्या बहिणीतून बाहेर जे काढलेलं आहे, वेगवेगळ्या कारणास्तव बाहेर काढलेलं आहे. गरीब लाडक्या ताईंना पुन्हा लाडक्या
बहिणीमध्ये घ्या, हे सरकारकडे आपल्याला ठामपणे सांगायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पण मला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये, सरकारने त्या लाडक्या बहिणींना परत घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला आता अजून पुढची एक गोष्ट मी तुम्हाला ही दाखवायला लागलोय, ती म्हणजे लाडक्या बहिणींनो बघा, हे जे GR होता, कोणता GR आहे बघा, हे 2 GR या ठिकाणी एकत्र आले होते. 21वा हप्ता आणि 22वा हप्ता 365 कोटी रुपये या ठिकाणी आले होते. हा हप्ता होता 21 आणि 22वा. यावेळेस बऱ्याच लाडक्या ताई होत्या, बऱ्याच लाडक्या त्यांची संख्या वाढलेली होती. आता जर बघितलं आपण त्याच्यानंतर बघा, जो 23वा हप्ता होता त्याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या त्यांना कमी केलं होतं. हा जो एप्रिलचा वगैरे हप्त्याचा होता GR, तर त्याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या ताई बाहेर निघाल्या होत्या. त्यांची EKYC या ठिकाणी झाली होती आणि जवळजवळ काहीतरी 66 लाख काहीतरी 70 लाख अशा काहीतरी लाडक्या ताई बाहेर निघाल्या होत्या. त्याच्यानंतर अजून पुन्हा या ठिकाणी बघा, हा आकडा पोहोचला होता 82 लाखावर, 80 81 82 लाखावर पोहोचला होता. त्याच्यामध्ये 310 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झाले होते. तर हा GR होता 24 हप्त्याचा. 25व्या हप्त्याचा एक GR आला 320 कोटी. बघा 310 पेक्षा जास्त या ठिकाणी वाटप झालं, म्हणजे GR मध्ये निधी मंजूर झाला. 320 कोटी रुपये मंजूर झाले होते. हा हप्त्याचा होता, म्हणजे तो म्हणजे 25व्या हप्त्याचा. तर सरकारने कुठंतरी या ठिकाणी पैसे वाढवलेत, पण या ठिकाणी लाडक्या बहिणीची संख्या कमी झालेली आहे, हे अजून एक बातमीमध्ये आलेलं आहे. कालची न्यूज जर तुम्ही बघितली तर 92,10,000 एवढ्या लाडक्या बहिणी आहेत. आणि त्याचबरोबर जर एवढ्या अपात्र केलेल्या आहेत, आणि जर पात्रतेचं जर प्रमाण पाहिलं तर 1,65,00,000 कमी झालेलं आहे. म्हणजे जे 66 लाख होते अगोदर, ते आता 65 लाख झालेले आहेत. म्हणजे 1,65,00,000 लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार, बाकीच्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार नाही. आता जो हप्ता भेटणार आहे, मग तो हप्ता देखील 3,000 भेटणार आहे का 1,500 भेटणार आहे, हे पण महत्वाचं आहे. हे पण सरकारला आपल्याला विचारायचं आहे. चला आता ह्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. त्याचबरोबर आता लाडक्या बहिणी बघा, ही जी तुम्हाला आली होती बातमी, साम टीव्हीची बातमी आलेली आहे. तर ती काय बातमी आहे, लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होणार, तारीख आली समोर, महत्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर मुख्यमंत्री साहेबांनी पण या ठिकाणी महत्वाची एक घोषणा करून टाकली की लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही, लाडकी बहीण योजना चालूच राहणार. हे बघा लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता रक्षाबंधनानिमित्त 3,000 रुपये टाकणार हे सरकार म्हणत आहे. बाकीच्या राज्यामध्ये 1,500चे 1,750 रुपये वाढ पण त्यांनी केली. आपल्या सरकारला पण आपल्याला तेच विचारायचं आहे की आम्हाला 1,500चे 2,100 करा. कधी करणार आहे तुम्ही, या ठिकाणी सरकारला विचारायचं आहे. त्याचबरोबर लाडक्यातून मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठी घोषणा केली, आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर एकाच वेळी राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती सरकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या ठिकाणी मी बोलत नाहीये, साम टीव्ही मध्ये बातमी आली, सकाळ न्यूजपेपरने हे त्यांच्या रिपोर्टरनी सांगितलेलं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, महिला व बाल विकास विभाग कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की 3,000 रुपये भेटणार आहेत. आणि GR पण तुम्ही बघितलं असेल, सगळ्या गोष्टीचा योग्य घडताना दिसत आहेत. GR पण या ठिकाणी जो 1,500चा होता तो रद्द करण्यात आला आहे. या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, न्यूजपेपरमध्ये सगळीकडे यायला 3,000 रुपये येणार आहेत. तर लाडक्या बहिणींनी आता लाडक्या बहिणींना आता ही जी आशा दाखवली, ती आशा पूर्ण करावी अशी सरकारला विनंती आहे. आणि लाडक्या बहिणीला रक्षाबंधनानिमित्त 3,000 रुपये टाकावेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री